हॅलो. मुल्लेर किल्ला उंची 4,900 फूट आणि ही जी डोंगर रांग आहे ते बागलान लांग अशी म्हणतात. आणि हा जो किल्ल्याचा प्रकार आहे गिरिदुर्ग आहे, जिल्हा नाशिक. आणि याची श्रेणी आहे जी चढायची मध्यम आहे. सह्याद्री पर्वताच्या उत्तर दक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलानातून होते. उत्तरेकडून सुरू होणाऱ्या सह्याद्रीच्या रांगेला सेलबारी आणि डोलबारी रांग असे म्हणतात. सेलबारी रांगेवर मांगी, तुंगी, सुळके, न्हावीगड, तांबोळ्या असे गड आहेत. तर दुसऱ्या डोलबारी रांगेवर मुल्हेर, मोरागड, साल्हेर, हरगड आणि सालोटा हे किल्ले आहेत. पश्चिमेकडील गुजरातमधील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलान विभाग यांच्या ह्या सीमेवर हे किल्ले वसलेले आहेत. बागुलगेड म्हणजेच बागलान संपन्न आणि सधन असा प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील हा प्रदेश असल्याने येथील जनजीवनावर गुजराती आणि महाराष्ट्रीय अशा संमिश्र आचार विचारांचा प्रभाव पडलेला आहे. प्राण्यांचे प्रमाण जास्त असल्याने पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने बागायती शेती मोठ्या प्रमाणावर इथे केली जाते. त्यामुळे लोकांची आर्थिक स्थिती आता सुधारलेली आहे. मुल्हेरचा किल्ला हा नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी मुल्हेर नावाचे गाव आहे. किल्ल्याचा इतिहास म्हटलं तर हा किल्ला तसा प्राचीन आहे. पूर्वी किल्ल्यातच गाव वसलेले होते, मात्र कालांतराने गाव खाली उतरले आणि पायथ्यापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर गेले. हे मुल्हेर गाव महाभारतकालीन आहे. याचे नाव होते रत्नपूर. रत्नपूर या भागात मयूरध्वज नावाचा राजा होऊन गेला आणि गावाला मयूरपूर असे नाव पडले. तर किल्ल्याला मयूरगड हे नाव पडले. औरंगजेबाने जेव्हा किल्ला जिंकला तेव्हा त्याचे नाव हे चक्क स्वतःच्यावरून औरंगगड असे ठेवले. पुराणात मुल्हेरचा उल्लेख येतो, मात्र खात्रीलायक माहिती 14व्या शतकाच्या पहिल्या दशकात मिळते. मुल्हेरचा किल्ला बागुल राजांनी बांधला असं म्हणतात. इसवी सन 1308 ते 1619 पर्यंत बागुलांनी येथे राज्य केले. या घराण्याच्या नावावरूनच या परिसराला बागुलगेड व त्यांचा अपभ्रंश म्हणून बागलान असे नाव पडले. बागुल राजे हे मूळचे कनौजचे. या बागुल घराण्याच्या काळात जगप्रसिद्ध मुल्हेरी मूठ बनवण्यात आली. या घराण्यात एकूण 11 राजे होऊन गेले. या राजांना बहिर्जी अशी पदवी देण्यात आली. विजयनगरमध्ये हिंदू सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वी कितीतरी अगोदर बागलांमध्ये हिंदू सत्ता प्रस्थापित होती. अकबराने जेव्हा खानदेशाचे राज्य जिंकले तेव्हा प्रतापशहा बहिर्जी बागलांचा राजा होता. त्याने मोगलांचे सार्वभौमत्व पत्करले. पुढे शहाजहानशी राजाने मैत्रीपूर्ण संबंध पत्करून जुलै 1636ला औरंगजेबाची दक्षिणेचा राज्यपाल म्हणून नेमणूक करून घेतली. इसवी सन 1638 मध्ये मोगलांनी बागलांवर हल्ला केला आणि मुल्हेर गड जिंकून घेतला. त्याचे नाव औरंगगड असे ठेवले आणि 15 फेब्रुवारी 1638 रोजी वैभवशाली हिंदूंचे राज्य संपुष्टात येऊन इथे मोगलांची सत्ता परत प्रस्थापित झाली. मुल्हेर ही बागलांची परंपरागत राजधानी. किल्ल्यावर महम्मद ताहिर याची नेमणूक म्हणून किल्लेदार या ताहिरने मुल्हेरजवळ ताहिर नावाचे गाव वसवले व त्याचे कालांतराने ताहिराबाद असे जवळच या गावाला नाव देण्यात आले. इसवी सन 1662 मध्ये मुल्हेर किल्ल्यामधील सैनिकांनी अपुऱ्या पगारासाठी बंड केले. दुसऱ्या सुरत लुटीनंतर शिवाजी महाराजांनी बागलान मोहीम उघडली. यामध्ये त्यांनी साल्हेर, मुल्हेर व इतर किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले. मराठ्यांनी 1671 मध्ये प्रथम मुल्हेरवर हल्ला केला, पण किल्लेदाराने तो थोपून धरला. मग मराठ्यांनी त्याचा नाद सोडून दिला. मात्र साल्हेरच्या लढाईनंतर फेब्रुवारी 1672 मध्ये मराठ्यांनी मुल्हेरगड काबीज केला. त्यानंतर पुन्हा किल्ला मोगलांच्या हातात पडला. पुढे इसवी सन 1752च्या भालकीच्या तहानुसार मुल्हेर सकट खानदेशमधील सर्व प्रदेश, सर्व किल्ले मराठ्यांच्या हाती आले. यानंतर त्रिंबक गोविंद हा मुल्हेरचा किल्लेदार झाला. पुढे 1765 मध्ये किल्ल्यावर गुप्तधन मिळाल्याच्या नोंदी पेशवे दप्तरात आहेत. अशा रीतीने 15 जुलै 1818 रोजी मात्र हा किल्ला ब्रिटिशांच्या तावडीत गेला. गडावर जर पाहणीची ठिकाणं म्हणाल तर मुल्हेर गडाचे प्रामुख्याने 2 भाग पडतात. एक म्हणजे मुल्हेर माची आणि दुसरा म्हणजे मुल्हेर बाले किल्ला. गणेश मंदिरापासून 2 वाटा फुटतात. एक वाट वर चढत जाते व दुसऱ्या वाटेला येऊन मिळते. या वाटेने डावीकडे गेल्यावर 10 मिनिटातच सोमेश्वर मंदिर लागते. तर उजवीकडे जाणारी वाट गणेश मंदिरापासून निघणारी उजवीकडेची वाट एकत्र येऊनच मिळते. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर एक पठार लागते. पठारापासून 2 वाटा लागतात. वर जाणारी वाट मोती तलावापाशी जाते. या टाक्यातील पाणी पिण्यासारखं आहे. पठारापासून समोर जाणारी वाट राजवाड्यांच्या भग्न अवशेषांपाशी घेऊन जाते. येथेच एक गुप्त दरवाजा देखील आहे. राजवाड्यांच्या थोडे खाली आल्यावर रामलक्ष्मण मंदिर लागते. राजवाड्यांच्या वाटेने थोडे अंतर चालून गेल्यावर मुल्हेर व हरगड यामधील खिंड लागते. सोमेश्वर मंदिराकडे जात असताना वाटेतच डावीकडे
3 मजली चंदनबाव लागते. सध्या येथे प्रचंड झाडे झुडपे आहेत. सोमेश्वर मंदिर राहण्यासाठी उत्तम जागा आहे. मोती टाक्यांच्या उजवीकडे वर चढत जाणाऱ्या वाटेने अर्धा तास चालल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या महाद्वारापाशी येऊन पोहोचतो. आत गेल्यावर डावीकडे गुहा आहे, तर समोरच एक पाण्याचं टाका आहे. मुल्हेरगडाचा बालेकिल्ला म्हणजे विस्तीर्ण असं पठार आहे. बालेकिल्ल्यावर पोहोचल्यावर समोरच पाण्याची 9-10 टाकी आहेत. राजवाड्याचे भग्नावशेष, भडंगनाथाचे मंदिर या सर्व गोष्टी आहेत. भडंगनाथाच्या मंदिराच्या वर असणाऱ्या टेकडीवरून खाली उतरलो की मोरागडाकडे जाणारी वाट दिसते. समोरच असणारी मांगीतुंगीची उंच अशी शिखरे दिसतात. न्हावीगड, तांबळागड आणि हनुमानगडाचे इथून आपलं लक्ष वेधून घेते. धन्यवाद. थँक्यू.